आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, ए आई, आई, आई. थांब. पुढे. बिट्टी, अगं वह्या पुस्तकं भरलीच नाहीस बॅगेत. आणि इकडे. आई, आता लग्न कॅन्सल ना? बिट्टी, वह्या पुस्तकं नीट भरत जा बरं. आणि जेवणाचा डबा व्यवस्थित संपवत जा. आणि काय ते पेन्सिल पुस्तक हरवलं होतं तुझं, हरवत जाऊ नकोस गोष्टी. थँक्यू बाप्पा. पुष्पा मामाला जे तू खरं आहे ते दाखवलंस आणि हे लग्न मोडलंस. बाय आई. बाय. बाय. सावकाश जा. देवा, असं म्हणतात तू जे काही घडवून आणतोस ते आमच्या चांगल्यासाठी घडवतोस. तू जे करतोस ते चांगल्यासाठीच करतोस. मग ते आम्हाला आवडो किंवा न आवडो, पण मला कळत नाहीये माझ्या आयुष्यात जे घडतंय ते चांगलं घडतंय की माझ्या चांगल्यासाठी घडतंय. तू माझ्या नशिबात नक्की काय वाढून ठेवलंयस रे? आता आणखी परीक्षा नको घेऊस. बिट्टी समोर तिच्या आईच्या लग्नाचा विषय नको आणूस सारखा सारखा. मला नाही सहन होतंय रे. मला माझ्या मनाची घालमेल नाही सहन होत आहे आता. थांबव बरं हे सगळं. तुम्हाला एक ड्राफ्ट आला असेल. तुझी आणि पार्टनरची चॉईस सेम असते ना? हो मग आता पण तेच झालंय. पार्टनरला पण आईच आवडते. आता तरी माझं पटतंय ना? आई बेशुद्ध आहे तरी पण पार्टनरचंच नाव घेतीये. तुझं नाही पुष्पा मामा. काय करतोयस इथे? तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतो मी तुला. मला माहित होतं तू इथेच असणार. शांत वाटतं इथे मला. कुणाला गमावलं की ही जागा मला आधार देते असं वाटतं. माझ्या बाबांना गमावलं ना तेव्हा आलो होतो इथे. आणि आता
परत चल. गौरीजींशी बोल, कारण अजूनही काही बिघडलेलं नाहीये. ते समजून घेतील तुला. मी आहे तुझ्यासोबत. चल. तुला खरंच वाटतं मी त्यांना गमावलंय म्हणून इथे येऊन बसलो? मग माझ्यापेक्षा जास्त चांगला ओळखतोस ना मला. माझ्या मनात काय चाललंय तुला खरंच कळत नाहीये. मी गौरीजींना नाही, माझ्या मित्राला गमावलंय. सॉरी. हात उचलला मी तुझ्यावर, पण आपली मैत्री एवढी कमकुवत आहे का पुष्पा, की तू मला गमावशील आणि मी तुझ्यापासून लांब जाईन? मी तुझा मित्र आहे पुष्पा, आणि कायम मित्र राहणार. मी कितीही रागवलो, कितीही चिडलो, तरी मी ही मैत्री तुटू देणार नाही. पण हे करताना तू आतून तुटलास तरी चालेल ना तुला? म्हणजे तू काय बोलतोयस, मला काही कळतच नाहीये. ओके, मी तुझ्या लग्नाला थांबत नाहीये म्हणून तुला राग आलाय का? ठीक आहे, थांबतो. आता खुश? पण तुला बघवणार आहे का लग्न? अरे का नाही बघवणार? माझ्या मित्राचं लग्न आहे. अरे एन्जॉय करणार आहे मी. तू बघ, असं ना नवऱ्याचा मित्र म्हणून मिरवणार आहे मी सगळीकडे. वरात तर तू बघितली नसशील अशी वरात करणार. घोडे, ढोल ताशे, बँड बाजा, डीजे सगळं आणणार. आणि एवढी मजा करणार ना मी, कोणी मला काही बोललंच नाही पाहिजे. मेमोरेबल करणार लग्न. पुष्पा अवेट. हा असा असतो का मित्र? हा, एका शब्दाने तुझ्या मनातला बोलला नाही यार, आणि मित्र म्हणतोयस? एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवलीस माझ्यापासून? तुला एकदाही वाटलं नाही माझ्याशी येऊन बोलावं, माझ्यापाशी मन मोकळं करावं?